नमस्कार मित्रांनो. कोडिंग कट्टाच्या एआय सिरीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजची जी व्हिडिओ आहे ही आतापर्यंतच्या सगळ्या व्हिडिओपेक्षा एक वेगळी व्हिडिओ आहे. आपण आपल्या एखाद्या मित्राबरोबर किंवा आपल्या एखाद्या कलिग्स बरोबर व्हिडिओ कॉल करतो. समोर तो व्यक्ती असतो आणि आपण त्याच्याबरोबर संवाद साधत असतो. ठीक आहे. आता आजच्या या सेशन मध्ये आपण थोडं इंटरेस्टिंग बघतो आहोत. मी व्हिडिओ कॉल करतोय आणि समोर एआय आहे. एआय बरोबर व्हिडिओ कॉल कसा असू शकतो हे आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत. आता अगदी रिअल माणसासारखा तो व्हिडिओ कॉलवर आपल्याशी बोलू शकतो आणि त्याच्याबरोबर आपल्याला पाहिजे ती मदत त्याच्याकडून घेता येऊ शकते. आता आपण एक असाच व्हिडिओ कॉल एआय बरोबर करतो आहोत. इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल. आणि जर तुम्हाला खरोखर आवडली आजची व्हिडिओ तर याला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता आपण प्रॅक्टिकली बघूयात की एका एआय बरोबर आपण व्हिडिओ कॉल कसा करू शकतो. ओके, आपण आता या ठिकाणी एआय बरोबर एक लाईव्ह व्हिडिओ कॉल करतो आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्या साईडचा जो वेब कॅमेरा आहे तो आपण त्याला शेअर करायचा. ठीक आहे. मग त्या वेब कॅमेरा थ्रू तुम्ही तुमच्या साईडच्या ज्या गोष्टी आहेत त्या एआयला दाखवू शकतात आणि त्याला विचारू शकतात त्याच्याबद्दल. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण एखादं काम करत असतो आणि त्या कामामध्ये आपल्याला काहीतरी अडचण असते, कोणीतरी मदतीला पाहिजे असतं आपल्याला. अशा केसमध्ये तुम्ही या व्हिडिओ कॉल टेक्निकचा उपयोग करून एआयला तुमच्या कामाबद्दल माहिती त्याला विचारू शकता. तुमच्या साईडचं सगळं तुम्ही त्याला दाखवा आणि तो तिकडनं तुम्हाला मदत करू शकतो. दुसरं, आपण एखाद्या नवीन ठिकाणी गेलोय आणि तिथली एखादी गोष्ट आपल्याला कळत नाही की काय आहे, मग आपण त्याला विचारू शकतो की हे काय आहे, याच्याबद्दल माहिती सांग. म्हणजे आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह खूप चांगल्या प्रकारे हे वापरता येऊ शकतं. ठीक आहे, चला आता हे प्रॅक्टिकली कसं करायचं बघूया. आता आपल्याला हे प्रॅक्टिकली कसं करायचं ते आपण बघूयात. आता या ठिकाणी बघा, स्ट्रीम नावाचा हा ऑप्शन आहे. ओके, बघा आता मी इथे स्ट्रीम मध्ये गेलो. या ठिकाणी आपण मॉडेल सिलेक्ट करायचं असतं. इथून तुम्ही जेमिनी मॉडेल जे आहे, आता वेब कॅमेरा पहिले स्टार्ट करू आपण. वेब कॅमेरा ऑन केल्यानंतर इथे तुम्हाला जेमिनीचं जे मॉडेल आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. हे बघा, मी वेब कॅमेरा ऑन करतो. ओके, बघा आता मी सुरू करतो. आता याच्यामध्ये हा 2 नंबरचा जो ऑप्शन आहे स्ट्रीम नावाचा, हा आपण सुरू केला. याच्यात तुम्हाला या ठिकाणी एक मॉडेल सिलेक्ट करायचं आहे. जेमिनी लाईव्ह 2.5 फ्लॅश प्रिव्ह्यू हे मॉडेल मी सिलेक्ट केलेलं आहे. इथून एक व्हॉइस मी या ठिकाणी घेतलेला आहे. व्हॉइस तुम्ही बदलू शकता, तुम्हाला हवा असेल तो व्हॉइस तुम्ही इथून घेऊ शकतात. नंबर ऑफ व्हॉइसेस आहेत, याच्यातला तुम्हाला कुठलाही घेता येऊ शकते. ठीक आहे. आता समजा आपण हा झेपर नावाचा व्हॉइस आहे, फिमेल व्हॉइस आहे, हा आपण इथे सिलेक्ट केला आणि आता मी वेब कॅम जो आहे हा सुरू करतो. वेब कॅमेरा सुरू केल्यानंतर आता माझ्या साईडचा कॅमेरा त्याला दिसेल आणि त्याच्याबरोबर मी बोलू शकतो. आप मुझे बताइए मैंने कौन से कलर का टी शर्ट पहना हुआ है. मुझे दिखाई दे रहा है कि आपने पीली टी शर्ट पहनी हुई है। गुड. आप मुझे ये बताइए मेरे हाथ में ये क्या चीज है. आपके हाथ में एक रिमोट कंट्रोल है जिस पर ऑन और ऑफ बटन, सहायक बटन और CT+ और CT- बटन है। जी बढ़िया. अब ये रिमोट कंट्रोल का यूज किस लिए होता है. यह रिमोट कंट्रोल प्रकाश और सहायक कार्य क्षमताओं को नियंत्रित करने के लिए उपयोग किया जाता है। यह प्रकाश को चालू और बंद कर सकता है, इसकी चमक। आप सवाल पूछने के लिए धन्यवाद। क्या आप कुछ और जानना चाहते हैं? जी, मुझे और बताइए, ये मेरे हाथ में क्या चीज दिख रही है आपको. आपके हाथ में एक नारंगी रंग की कलम है। बढ़िया. दूसरा और एक मुझे सवाल पूछना है. ये आप मुझे बताइए मेरे हाथ में ये क्या है. आपके हाथ में एक काले रंग का कंप्यूटर माउस है जिसमें एक लाल बटन भी दिख रहा है और माउस के ऊपर लेनोवो लिखा हुआ है। बढ़िया. अभी ये लिनो क्या लिखा है मुझे समझ में नहीं आ रहा है. व्हाट इज लिनो. मुझे लेनोवो लिखा हुआ है जो एक कंपनी का नाम है। क्या ये सही है? बराबर. अब ये लिनो कंपनी के बारे में बताइए मुझे. लेनोवो एक चीनी बहुराष्ट्रीय प्रौद्योगिकी कंपनी है
जो पर्सनल कंप्यूटर, स्मार्टफोन सर्वर और अन्य संबंधित उत्पादों को डिजाइन करती है, विकसित करती है, निर्माण करती है और बेचती। जी, आप मेरे पीछे आपको क्या दिख रहा है, आप बताएंगे? आप पीछे आपको सफेद रंग के ब्लाइंड्स और बाईं ओर एक खिड़की दिख रही है। जी जी जी, ओके। अभी और एक चीज मुझे पूछनी है, या मुझे बताइए ये क्या है मेरे हाथ में? क्या एक लाल नोटबुक है जिस पर पॉकेट नोटबुक, अनुपम और सुपर डिलक्स लिखा हुआ है। बढ़िया, बहुत बढ़िया। आपकी जानकारी के लिए आपको मैं धन्यवाद देता हूँ। आपसे मैं फिर मिलूंगा। स्वागत है। मुझे खुशी है कि मैं आपकी मदद कर सका। मुझे आपको और, फिर से देखकर अच्छा लगा। ओके, अलविदा। मुझे और एक पूछना था, क्या आप मराठी में भी बोल सकते हो? माफ कीजिए, मुझे मराठी भाषा का ज्ञान नहीं है। मैं केवल हिंदी में ही आपकी मदद कर सकता हूँ। क्या आप हिंदी में कोई और प्रश्न पूछना चाहते हैं? जी नहीं, धन्यवाद। अभी जो जानकारी आपने दी बहुत बढ़िया थी। फिर से मिलेंगे, धन्यवाद। मुझे आपकी मदद करके खुशी हुई। क्या आप कुछ और पूछना चाहेंगे? जी, ओके, गुड बाय। ओके, बघा आता आपण हे जे सेशन या ठिकाणी घेतलं लाईव्ह, तुमच्या लक्षात आलंय की वेब कॅमेरा थ्रू आपण त्याच्याबरोबर छान कम्युनिकेशन करू शकतो। आता व्हिडिओ खूप मोठी होईल म्हणून मी अगदी काही मोजक्याच 2-4 वस्तू त्याला दाखवल्या आणि त्याने बरोबर ओळखल्या। प्रत्येक वस्तू तो ओळखत होता आणि आपल्याला त्याच्याबद्दलची माहिती देखील देत होता। तुम्ही अगदी कॉम्प्लेक्स प्रश्न त्याला विचारू शकतात, म्हणजे तुम्ही एखादा मशीन दुरुस्त करताय आणि त्याच्याबद्दलची माहिती हवी आहे ती देखील तो तुम्हाला देऊ शकतो। आता या ठिकाणी बघा, मी जे मॉडेल वापरलं ते हे जुनं ओल्ड मॉडेल होतं। तुम्ही लेटेस्ट मॉडेल या ठिकाणी चूज करू शकता। आपण जेव्हा या ठिकाणी स्ट्रीम सुरू करतो, स्ट्रीम ऑन केल्यानंतर हे बघा, आता या ठिकाणी जेव्हा आपण न्यू स्ट्रीम ऑप्शन या ठिकाणी घेतो, मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो बघा रिफ्रेश करून। हे बघा, आता या ठिकाणी हे जे मॉडेल्स आहेत, मी जे वापरलं हे जेमिनी लाईव्ह 2.5 फ्लॅश प्रिव्ह्यू, हे ओल्ड मॉडेल आहे। तसा तुम्ही हे लेटेस्ट मॉडेल जे आहे ना, हे फ्लॅश प्रिव्ह्यू, नेटिव्ह ऑडिओ डायलॉग, हे यूज करा। याचा रिझल्ट खूप छान आहे, म्हणजे हा मराठीमध्ये देखील खूप छान बोलू शकतो। आपण याला पण टेस्ट करून बघू। आता मी थोडा मॉडेल बदलतो म्हणजे तुम्हाला रिझल्ट कळेल। बघा, मी जेव्हा जेमिनी लाईव्ह 2.5 वापरत होतो त्यावेळेला तो मला म्हटला की मी फक्त हिंदी बोलू शकतो, मराठी मला येत नाही। पण मी जेव्हा मॉडेल चेंज करेल, हे लेटेस्ट मॉडेल जेव्हा मी देईल, तो मराठी सुद्धा छान बोलू शकतो। बघा, आता मी मॉडेल चेंज करतो आणि त्याच्याशी मराठीमध्ये बोलून बघतो। हे बघा, आता मी मॉडेल बदलला, ऍक्टर म्हणजे व्हॉइस तोच ठेवला मी, झेपियर। आणि आता मी पुन्हा एकदा कॅमेरा ऑन करतो। बघा, आता मराठीत बोलतो मी त्याच्याशी। नमस्कार, नमस्कार, Namaskar. How can I help you today? तुम्ही मराठीमध्ये बोलू शकता? Please tell me how I can assist you. तुम्ही मराठीत बोलू शकता? हो, मी मराठी बोलू शकतो. वा, छान। मला सांगा, मी कुठल्या रंगाचा टी शर्ट घातलेला आहे? मध्ये बोलू शकतो. तुम्ही काय जाणून घ्यायला ठेवता आहात? मला सांगा, मी कुठल्या रंगाचा टी शर्ट घातलेला आहे? मी कुठल्या शर्ट घातले. सॉरी सॉरी, मला अजून एक माहिती हवी आहे की माझ्या हातामध्ये ही काय वस्तू आहे, सांगा बरं। तुमच्या हातात जेव्हा वस्तू आहे ती एक पेन आहे. ओके, आणि ही दुसरी वस्तू काय आहे सांगू शकता का? ही काय आहे? ती दुसरी वस्तू एक रिमोट कंट्रोल आहे. सुंदर, तुम्ही मराठी छान बोलतात। मला पुन्हा मदत लागली तर मी नक्की भेटेल। धन्यवाद। नक्की, कधीही मला मदत सांगा. धन्यवाद. ओके, बघा आता मी मॉडेल चेंज केलं आणि तो मराठी सुद्धा बोलू शकतो। आता कनेक्टिव्हिटी थोडी चांगली पाहिजे। माझ्याकडे कनेक्टिव्हिटी थोडासा पुअर आहे आज, त्यामुळे मध्ये मध्ये थोडासा असा शार्पनेस त्याच्यात दिसत नव्हता, बट इट्स ओके। तुम्ही चांगल्या प्रकारची कनेक्टिव्हिटी यूज करा आणि तुम्हाला हे लाईव्ह जे काय आहे वेबकॅम शेअर करून चांगल्या प्रकारे तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता। आजचं सेशन हे तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही त्याला लाईक करा, कमेंट करा
आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे इथून पुढे एआयशी रिलेटेड ज्या व्हिडिओज मी अपलोड करतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तुम्ही आजपर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल खूप 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 धन्यवाद आणि आपण पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.